हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर क्रिकेट वगैरे खेळून खूप थकलो होतो, तर झोप वगैरे घेतली आणि फ्रेशमध्ये आता टाईटमध्ये रेडी झालो. तर आता महाशिवरात्रीचं काही ना काहीतरी स्पेशल करावं म्हणलं. तर चला व्हिडिओमध्ये. तर आपल्या भाई लोकांना वगैरे भेटलो आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. आज महाशिवरात्री होतं, तर काही ना काहीतरी स्पेशल करावं म्हणलं. तेवढ्यामध्येच खूप ट्रॅफिक लागली होती आम्हाला. बरं झालं बाईकने आम्ही गेलो नाही, नाहीतर आमचं जाणं पण होत नव्हतं. खूप हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। बेकार ट्रॅफिक लागली होती. मग आम्ही सगळेजण इथं जमा झालो, कारण की दोघं जण यायचे होते, त्यामुळे मग आम्ही त्यांची वेट करत होतो. बघू शकता ट्रॅफिक तरी पण खूप कमी नाही झाली होती. मग आम्ही मंदिरामध्ये आलो. तुम्ही बघू शकता किती खतरनाक व्ह्यू दिसत होता. मी तर फर्स्ट टाईम आलो, कारण की पुण्यात येऊन मला तेवढा काही टाईम झाला नाही. मग आम्ही दर्शन वगैरे घेण्यासाठी निघालो. तुम्ही बघू शकता खूप बेकार गर्दी होती. मग आम्ही मंदिराच्या जवळ आलो आणि इथं तर खूप खतरनाक व्ह्यू दिसत होता. आम्हाला लाईन कुठे आहे ते पण कळत नव्हतं, कारण की गर्दी खूप अफाट गर्दी होती. मग आम्ही लाईनीमध्ये वगैरे लागलो, कारण की अंदर जाण्याची परमिशन नव्हती आणि व्हिडिओसुद्धा काढायची परमिशन नव्हती. त्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला. मग आम्ही बघू शकता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर निघालो. आमचे भाई लोक चालू खूप थकले होते, तर थोडंसं बसून घ्यावं म्हटलं. मग वरीच आम्ही गेलो, तर तिथे स्वामीनारायणचं टेम्पल दिसलं. यांनी सगळे फोटो काढण्यामध्ये बिझी होते. बघू शकता गणेश भाऊ तर म्हणत होता मला पण ब्लॉगमध्ये घे. मग गणेश भाऊ सोबत थोडे मस्ती वगैरे केले. गणेश भाऊचे कर रहा है यार तू मतलब मजाक है क्या? फोटो वगैरे काढले आणि गणेश भाऊ काय बाबा मोठा माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोलावं. मग स्वामीनारायणच्या टेम्पलमध्ये आलो आम्ही. तिथेच त्या मंदिराच्या पुढेच टेम्पल होतं. मग आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं. इथं पण सेम प्रॉब्लेम होती. इथं पण व्हिडिओ शूट करायचा परमिशन नव्हती. पोलीस आम्हाला शिवा देत होती. पण आम्ही जबरदस्ती व्हिडिओ काढला कसा तरी लपून वगैरे. तुम्ही बघू शकता अंदर स्वामीनारायण देवाचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. काही लोक तर पुढं जाऊन दर्शन पण घेतले. मी व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये तसंच राहून गेलं. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. मग मेसवरती वगैरे आलो आणि जेवण वगैरे केलं, कारण की यांना सगळ्यांना उपवास होता, त्यामुळे यांनी उपवासाचं खाल्लं. मग रूमवरती आलो आणि खूप थकलो होतो, कारण की 2-2.5 किलोमीटर पैदल चाललो होतो. तर गाईज तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय गाईज.